श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघू शकताय गणपतीला गेलो होतो रांजणगावला. तर तिथून आपल्या महाराजांना आहार आणला होता आमच्या भैयाच्या गाडीत, म्हणजेच भाऊकीच्या गाडीत. महाराज खूप छान बसवलेले होते आणि मग त्या महाराजांना हे हार खूप छान दिसत होता. बघू शकताय खूप सुंदर असा हार होता. हे हार पूजा साहित्याच्या दुकानात इथं पुण्यामध्ये 30 रुपये 40 रुपयाला मिळतो आणि हे रांजणगावच्या तिथं गणपतीला गेल्यावर 10 रुपयाला एक हार मिळाला. म्हणून हे 2 हार घेतले महाराजांना. मस्त हार घातला आणि त्यांना रेडी करून आम्ही निघालो अशा ठिकाणी की जिथं माझ्या आयुष्याची सुरुवात झाली होती. तर हे आहे सणसवाडी गाव. तर आता बरेच जणांना माहिती असेल सणसवाडी गाव हे कुठं आहे, काय आहे. तर हे सणसवाडी गाव शिक्रापूर तालुक्यापाशी जवळच आहे. तर इथं माझ्या लग्न झाल्यानंतरची सुरुवात झाली आहे. लग्न झाल्यापासूनचं म्हणजे सगळा प्रवास इथंच झालेला होता. भरपूर असा जवळजवळ 2-3 वर्षाचा प्रवास, म्हणजे खूप काट्याकोट्याचा प्रवास होता. अगदी चुलीवर स्वयंपाक, लाकडं आणणं, बरंच काही होतं आणि स्वतःचं मूल गमावणं, बरंच काही, भरपूर अशा गोष्टी दुःखातल्या पण गेल्या आणि सुखाच्या पण गेल्या. सुरुवात खूप छान झाली होती आयुष्याची. चुलीवरचा स्वयंपाक, स्टोववरचा स्वयंपाक आणि मग काय आपल्यासारख्या लोकांसाठी हे आयुष्य खूप वेगळं होतं. माझ्यासाठी तर खूप आयुष्य वेगळं होतं, कारण मी म्हणजे अशा परिस्थितीतनं घरातनं म्हणजे हे झालं होतं की म्हणजे इकडं आईवडिलांकडं खूप असं चांगल्या ह्याच्यात राहिले होते. चांगल्या म्हणजे तिथं पण कष्टाचेच दिवस काढले, पण नवऱ्याच्या इथं कामधंदा करावा लागला नाही. करावं लागलं जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा. मग इथं बघू शकताय जी नवऱ्याची माझ्या पुण्यात आल्यानंतर सुरुवात झाली ते म्हणजे ह्या टोपाज कंपनीतनं. तुम्ही बघू शकता या टोपाज कंपनीपासनं, म्हणजेच इथं लेबरचं काम केलं साहेबांनी आमच्या, आणि लेबरचं काम केलं आणि खूप असे कष्ट केले की दिवसाला, म्हणजे इथं अंगावर काम होतं, म्हणजे दिवसाला 100चं 200 रुपयाचं काम व्हायचं तेव्हा, आणि आठवड्यातनं 400-500 असं पगार यायचा. आणि लग्न तर असं झालं की लग्नाची कहाणी सांगितलं ना तर अक्षरशः हैराण होऊन जाचाल. आणि परिस्थिती पण खूप खडतर आयुष्य काढलेलं आहे. दोघांनी पण सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट करत काढलेलं आहे. काय करायचं, आणि मग ह्या कंपनीपासून थोडंसं पुढं जायचं होतं अशा ठिकाणी की त्या मावशीनी मुलीसारखं मानलं होतं. मग ही टपरी दिसते तुम्हाला, ह्या टपरीतल्या भाभीनी पण खूप साथ दिली होती. त्यांच्याकडे दूध वगैरे घ्यायचं. आणि मग इथं जे टॅक्टरी आलेलं आहे तिथं असे छोटे पत्र्याचे शेड होते, म्हणजे इथं घरं होते छोटे छोटे असे लेबर लोकांसाठी. आणि मग इथून माझं आयुष्य सुरू झालं आणि मग फायनली या मावशीच्या घरी आलो. ती म्हणजे ही भारती मावशी, ती आहे सोलापूरचीच, पण ती लिंगायत आहे पुजारी लोकांची. पण ती मला मुलीसारखं मानलं होतं. त्या बिचारीला 2 मुली आणि 2 मुलं आहेत. मुलींचे लग्न झाले, त्यांच्या मुली काय अजून पाहिल्या नव्हत्या, आणि मुलं मात्र खूप मोठे झालेत, लग्नाला आलेले आहेत. आणि बघू शकताय त्यांनी पण हे घर खूप कष्टातनं उभं केलं होतं. हे 2 BHK फ्लॅट 1 गुंठ्यात त्यांनी बांधलं होतं. हे बघा गावाकडनं आलेले, करून खायला लोक आलेले, जागा धरून खूप छान असं घर बांधलं. हे जागा धरलं म्हणजे त्यांनी कष्टाने हे उभं केलेलं आहे. फक्त त्यात ते काका मिस होते, म्हणजेच मावशींचे मिस्टर. त्यामुळे काकांनी खूप अशी साथ दिली होती, अगदी वडिलांसारखी माया लावली होती. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना असं कधी त्यांनी तोडून बोललेलं नाही, किंवा ज्यांना, आणि निर्व्यसनी होते, कसलं व्यसन बिसन नव्हतं. खूप छान स्वभावाचं होतं. ते काका गेल्यानंतर हे घर झालं. हे सगळं वैभव उभं केलेलं बघायला ते स्वतः पाहिजेल होते. आणि आम्ही गेलो, मग काय घरच्यासारखा पाहुणचार झाला. खूप म्हणजे खूप, जसं मी माहेरीच गेले, जसं माझ्या मावशीकडे गेल्यावर होता पाहुणचार माझा भाऊ करतो तसा हा पाहुणचार झाला. आणि ती सख्खी मावशी काय आणि ही मानलेली मावशी काय वेगळी नाही, पण थोडंसं फरक असतंच. पण तिथं पण गेल्यावर सख्ख्या मावशीसारखं माया प्रेम सगळं काही तसंच भेटलं. हे असं गरमागरम खायला भेटलं. माझ्या मावशीची आठवण आली मला की खूप दिवस झाला असं तिच्याकडचं आता गरमागरम खायला भेटत नाही. काय करायचं, वेळ नाही. जे मी कामाला जाते त्यामुळं आत्ता जायला वेळ भेटत नाही, आणि पाऊस असतं. मग हे बघा एवढं फरसाण, मक्याचा चिवडा, भरपूर काही दिलं. आणि नंतर मग एवढं सगळं झाल्यावर त्या मावशींनी असं वटी भरायचा कार्यक्रम केला. वटी भरायची होती, पण लेकीलाच भरायला सांगितली वटी, कारण त्या भरू शकत नव्हत्या. त्यांना म्हटलं चालतं आम्हाला, आम्ही काही असं मानत नाही, तुम्ही मला आईसारख्या मावशीसारख्याच आहे. मग काय लेकीने हळदी कुंकू लावलं मला. मग बापाला डोक्यावर टोपी घातली आणि तो टॉवेल गमछा त्यांच्या खांद्यावरून टाकला. आणि मग रीतीप्रमाणे सगळ्या विधी तिला शिकवायला लागल्या. मग त्या मावशी पण शिकवत होत्या. खरं तर ती त्यांना आत्या म्हणती आणि मी मामी म्हणते. माहीत नाही काय नातं लागलेलं आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा हे श्रेष्ठ नाते आहेत.
खरंच खूप त्यांनी माझ्यासाठी केलं होतं. माझं पहिलं मूल गेल्यावर पण त्यांनी खूप केलं आणि पहिल्या डिलेवरीच्या टायमाला पण खूप केलं. आईनी केलं नाही एवढं त्यांनी केलं, की मला म्हणजे पोट दुखालतं पहिल्या वेळेस, तेव्हा माझी त्यांनी म्हणजे अंघोळ वगैरे घातलं आणि शेवाळ्याचं पाणी दिलं. तेवढ्या रात्री ते काका दवाखान्यात आले. खूप काही केलं माझं पहिल्या बाळाच्या वेळेस पण. आणि हे बघा, ही अशी साडी खोलायला लावली त्यांनी आणि अंगावर द्यायला लावली. ही आपली गावाकडची पद्धत खरी तर. आणि मग अंगावर साडी खोलली. आता त्यांना वाटलं ही उलटी दिली. खरंच तिनं उलटा दिला होता. पदर बघा उजव्या बाजूला यायला पाहिजे होता, खांद्यावर डाव्या बाजूला. मग त्यांनी बरोबर दिलं आणि साडी खूप सुंदर होती. साधी सिंपलच होती, पण खूप छान अशी ही साडी दिली. म्हणतात ना, नात्याची वीण रक्ताच्या नात्यापेक्षा भारी असते. रक्ताचे नाते पण वीण असतात, पण काय पैशापुढं मोह माया काय नसतो. आज ह्या बाईजवळ किती पैसा आहे, पण काय त्या काय बाईची गरज होती मला एवढी लेकीसारखी वटी करायची. मग पडा पाया आता म्हणले आणि खूप गडबड करताय तर निघा आता म्हणले. काय करणार आहे, मग पाया बिया पडलो आणि मग निघालो शेवटी फायनली. थोडंसं डोळ्यात पाणी आलं होतं, पण तसंच हे केलं आणि मग जाता येताना भीमा कोरेगावच्या ह्या भीमा नदीचं दर्शन घेतलं. म्हणजेच ही चंद्रभागा नदीला मिळली जाते, भीमा नदी आहे ही. तर चला, ब्लॉग आपला इथंच संपला आहे. कालचे खूप छान असे दिवस गेला. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.